नमस्कार मित्र हो आणि सुप्रभात पुन्हा एकदा तुमच्या ह्या लाडक्या चॅनलवरती आणि आपल्या ह्या 100व्या विशेष व्हिडिओमध्ये मी स्वतः अतुल माळवे तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्र हो, आजचा हा व्हिडिओ स्पेशल आहे कारण हा आपला व्हिडिओ नंबर आहे 100वा। एक एक करून आपण ह्या चॅनलवरती 100 व्हिडिओ पोस्ट केले। तुम्हाला आमचे हे व्हिडिओज नक्कीच आवडत असतील तर आपण आता आहोत ह्या नारळ सुपारी बाग नंबर 2 मध्ये। तुम्ही इथला जो परिसर आहे आणि ह्या परिसराची जी शांतता आहे, नितळता आहे, त्याचा अनुभव तुम्ही हा परिसर पाहून घेत असतातच। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आमच्या ह्या चॅनलच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल। पुढचा प्रवास ह्या चॅनलचा कसा असणार आहे, ह्या चॅनलची ग्रोथ कशी होणार आणि विशेष काहीतरी सांगायचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओद्वारे करणार आहोत। मित्र हो, आपल्या चॅनलचं नाव अतुल माळवे आहे। हे माझंच नाव आहे। माझा जन्म, माझं शिक्षण मुंबईत झालं, पण मुळात मला गावाची विशेष अशी आवड आहे। कारण गाव एक असं माध्यम आहे ज्याने तुम्ही ह्या निसर्ग संस्कृतीशी कनेक्ट होऊ शकतात। माणूस किती पुढे गेलेला असेल, माणूस किती विचाराने आधुनिक झालेला असेल, माणूस किती हायटेक झालेला असेल, माणूस किती मॉडर्न झालेला असेल, माणूस किती फास्ट फॉरवर्ड झालेला असेल, पण खरं सत्य हेच आहे की ह्या निसर्गानेच माणसाला जन्म दिला। माणूस ह्या निसर्गाचा एक भाग आहे, तर नेहमी आपण ह्या निसर्गाशी कनेक्ट होण्याचं प्रयत्न केलंच पाहिजे। कारण खरं सुख आणि समाधान आपल्याला या निसर्गाशी कनेक्ट झाल्यावरच मिळत असतं। कारण सुख आणि समाधान हे निसर्गच आपल्याला नेहमी देत असतं। तर नेहमी या निसर्गाशी कनेक्ट व्हा। मला इथे संत तुकाराम, जे महाराष्ट्राचे थोर संत आहेत, त्यांची मला एक म्हण आठवते। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुरवरे आळविती, येणे सुखे रुची एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येतो, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंठा कोमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू। मित्र हो, या ज्या म्हण मी आता तुमच्यासमोर प्रस्तुत केली त्याचा मी अर्थ सांगतो। माणूस असो, पक्षी असो, प्राणी असो, वृक्ष असो, हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत। सर्वांनी एकमेकांशी कनेक्ट राहिलंच पाहिजे। या आनंदमयी वातावरणात पक्षी मधुर असं गाणं गात असतात आणि सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर ह्या निसर्गाच्या एकांतवासात तुम्हाला हे सुख नक्कीच मिळणार आणि तुमचं हे मन इथल्या निसर्ग सौंदर्यामध्ये बेभान होणार आणि जगाचं जे द्वेष आहे, दुःख आहे, गुणदोष आहे, त्याच्यापासून तुम्ही दूर राहणार। म्हणजे हे जे गुणदोष आहे ते तुमच्यापर्यंत कधीच पोचणार नाही। आकाश एक मंडप आहे, जमीन हे आसन आहे आणि इथेच तुमचं मन रमणार, आनंदी होणार। आणि माणसांची जी गरज आहे ती एक मर्यादित राहिली पाहिजे, तरच हा जो वारा आहे, इथला निसर्ग आहे, तुम्हाला त्याचा चांगला अनुभव करून त्यातलं सुख आणि समाधान तुमच्यापर्यंत प्राप्त होईल। तर मित्र हो, अशा ह्या म्हणीचा अर्थ आहे आणि आमचा हा चॅनल आहे, आमचे हे जे व्हिडिओज असतात ते तुमच्यापर्यंत हे सुख आणि समाधान पोचवण्याचं काम आपण नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो। मित्र हो, आपल्या चॅनलचं आधीचं नाव होतं ॲडवाइस प्लस। मी व्यवसायाने आर्थिक सल्लागार आहे आणि त्याकरता मी ॲडवाइस प्लस नावाचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं, पण त्यावर जास्त काही काम झालंच नाही। त्यानंतर मी ह्या चॅनलचं नाव बदलून अतुल माळवे ठेवलं, म्हणजे माझं नाव। आणि सध्या आपण जिथे राहतो आहे कोकण प्रदेशात, इथला जो सौंदर्य आहे, इथला आजूबाजूचा परिसर आहे, इथले जे सण आहेत, वार आहेत, माणसं आहेत, व्यवसाय आहे, शेती आहे, हे सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न मी व्हिडिओजद्वारे करत असतो। तर मी हे सर्व व्हिडिओज माझ्या मोबाईल कॅमेरेद्वारे शूट करतो, त्यानंतर मोबाईलच्या व्हिडिओ गुरु ॲपने एडिट करतो। म्युझिक ॲड करायचं असं म्युझिक ॲड करतो आणि एडिटिंगचं काम मोबाईलच्या एका ॲपने आपण करतो आणि त्यानंतर हे व्हिडिओज मी यूट्यूबवरती अपलोड करतो। आता असा हा आमचा उपक्रम असतो, नेहमी तुमच्यापर्यंत काही ना काही नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपण करत असतो। व्हिडिओ शूट करत असतो, व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तुमच्यापर्यंत सातत्याने व्हिडिओ येणार असा प्रयत्न आमचा नेहमी चालू असतो। मित्र हो,
आमचा जो चॅनलचा उद्दिष्ट आहे तो मी तुमच्यासमोर प्रस्तुत केला. सिंपल लाईफ, बेसिक लाईफ ह्यातच खरं सुख असतं. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आमच्या ह्या चॅनलला यूट्यूबकडनं किती पैसे मिळतात. तर अद्याप तरी आम्हाला यूट्यूबकडनं कोणतेही पैसे मिळत नाही. कारण यूट्यूबचा क्रायटेरिया असतो. यूट्यूबचा क्रायटेरिया असा आहे की तुमच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाहिजेत. परत वॉच टाईम एका वर्षाच्या आत 4000 तास झालेलं पाहिजे. तर अद्याप तरी आमच्या या चॅनलवरती 667 असे सबस्क्रायबर प्राप्त झालेले आहेत, आपल्याशी जोडलेले आहेत. आणि आपल्या चॅनलचा वॉच टाईम जवळपास क्रायटेरियाच्या हिशोबात म्हणायचं गेलं तर 35%च पूर्ण झालेला आहे. तर आपला हा प्रवास असाच चालू राहिल्यावरती आपला जो क्रायटेरिया आहे यूट्यूबचा तो नक्कीच पूर्ण होणार. तर मित्र हो, मी तुम्हाला नेहमीच निवेदन करत असतो की तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्र हो, तुमचं प्रेम आणि चांगला प्रतिसाद आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतो. नेहमी काहीतरी नवीन नवीन गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा आमच्यात प्रकट होते. असंच प्रेम आणि प्रतिसाद राहिला तर आमचा हा चॅनल एक दिवस नक्कीच उंच शिखरावर असेल. मित्र हो, तुम्हाला आमचे हे व्हिडिओज कसे वाटले आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. आम्ही तुमच्यापर्यंत कोकण प्रदेशामध्ये जे सौंदर्य आहे, विविधता आहे, इकोलॉजिकल जो बॅलन्स्ड आहे, परत इथले जे सणवार आहेत, लोक आहेत, शेती आहे, व्यवसाय आहे, गावातले मुद्दे आहे, ते सर्व काही पोचवण्याचा प्रयत्न आपण चॅनलद्वारे करत असतो. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर आमच्या व्हिडिओजला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि शेजारची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहील. तर मित्र हो, असा आमचा हा चॅनलचा प्रवास आहे, तो पुढे पण असाच चालू राहणार आहे. तर आता जाण्याची वेळ झालेली आहे, आम्ही जातो आणि तुमच्या भेटीला पुन्हा नवीन काहीतरी घेऊन नक्की येऊ. तोपर्यंत बाय बाय.